कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साखरेची काही ओके। जयंत काय आता हे दूध पी। कमान जानू, दूध पी। मी म्हणालो ना, दूध पी। जानू, एक विचारू? विचार ना। जानू, आय नो मी कधी कधी खूप विचित्र वागतो। मलाच कळत नाही मी काय करू। तूच सांग ना। आय नो मी तुझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे माझ्याकडून असं सगळं होतं। जयंत, अरे हे सगळं माहिती आहे मला। हे एक्सप्लेन करायची खरंच काही गरज नाहीये। आणि मला हेही माहिती आहे तुझं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे, म्हणून तू माझ्या बाबतीत ओव्हर पॉझेसिव्ह आहेस। एक्झॅक्टली। पण कधी कधी तुला माझ्यासोबत राहणं पण कठीण जात असेल ना? जयंत, असं का म्हणतोयस तू? आणि हे बघ, जसं तुझं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे ना, तसंच माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे। जानू, तू मला सांग ना, तू कायम अशीच प्रेम करत राहशील ना माझ्यावर? कधीच मला एकटं सोडून जाणार नाही ना? जयंत, आज मी या उभारलेल्या गुढीसमोर तुला सांगते, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही।
बरं तुला माहितीये आजच्या दिवशी ना नवीन संकल्प करायचा असतो. संकल्प म्हणजे? संकल्प म्हणजे रेझोल्युशन. त्या न्यू इयरला करतो ना अगदी तसं. ओ रिअली? हम्म. मग तुझा संकल्प काय? माझा संकल्प असा आहे, यापुढे मी आपल्या दोघांचा संसार खूप छान करेन. तू डिसअपॉइंट होशील असं मी काहीच करणार नाही. आता तू सांग. माझा संकल्प खूप सिंपल आहे. तुझी प्रत्येक विश पूर्ण करणे. आता तुझी कोणती विश आहे मला सांग. आता अशी काही नाहीये, पण जर का काही सुचली तर नक्की सांगेन. नक्की सांग. बरं जयंत, ऐक ना, मी काय म्हणते, मी आता पटकन तयारी करून येते. जानू, कसली तयारी? जयंत, तरी असं काय करतोयस? आई बाबांकडे जायचंय ना आपल्याला जेवायला. हो राईट. जानू, तुला असं नाही का वाटत आज आपला पहिला गुढीपाडवा आहे, तो आपण दोघांनी सेलिब्रेट करायला हवा ना? हो, म्हणजे मलाही असं वाटतंय. पण जयंत, आई बाबांनी एवढ्या आग्रहाने बोलावलं होतं रे. अगं जानू, ते तर बोलावणारच ना. आपण त्यांना सांगू ना नाही जमणार म्हणून. जयंत, तू काल तर आई बाबांना हो म्हणाला होतास, मग आता? ते आता असं म्हणायचंच असतं ना. पण बघ ना जानू, पहिला गुढीपाडवा आहे, असं दार बंद करून बाहेर जाणं मला तरी नाही पटत आहे. हो अरे, मी तर हे विसरलेच. नाही म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी असं घर बंद करून कसं जायचं? नाही नाही, नको. आपण इथेच थांबूया. मी आईला कॉल करून कळवते की आम्ही नाही येत आहोत. थँक्यू जानू. छान, तरी थँक्यू काय. आणि हा, तुला मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आय लव्ह यू जानू. अरे वा जयंत, तुलाही मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. जयंत, अरे पण आपण जेवायचं काय? मी तर काही स्वयंपाक नाही केलाय. डोंट वरी माय लेडी, मी सगळी तयारी केली. तू चल. ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.